नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन वर्धा ते यवतमाळ आणि नांदेड या रेल्वेचा एक अपडेट बघणार आहोत। विदर्भातील वर्धा आणि मराठवाड्यातील नांदेड या दोन शहरांदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात। याच पार्श्वभूमीवर वर्धा ते नांदेड हा प्रवास जलद करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून वर्धा ते नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जात आहे। आता ही रेल्वे कधीपासून सुरू होणार तसेच या प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार रामदास तडस यांनी नुकतीच या मार्गाची पाहणी देखील केली आहे। या रेल्वे मार्गाचे 2 टप्प्यात काम केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यात वर्धा ते यवतमाळ पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ ते नांदेड पर्यंत काम होणार आहे। यामध्ये वर्धा ते यवतमाळ या टप्प्याचे अंतर 78 किलोमीटर असून दुसऱ्या टप्प्याचे अंतर 206 किलोमीटर आहे। वर्धामधील देवळी ते यवतमाळ मध्ये कळंब या ठिकाणी पहिल्या टप्प्याचे काम जवळपास 90% पूर्ण झाले असून डिसेंबर अखेर या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे। वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे अंतर जवळपास 40 किलोमीटर आहे। या मार्गावरील देवळी रेल्वे स्थानकाचे काम देखील आता पूर्णत्वाकडे चालले आहे। यामुळे डिसेंबर मध्ये या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असून जानेवारी महिन्यात या मार्गावर रेल्वे धावेल असा आशावाद व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे या रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्याचे नियोजन असल्याची माहिती खासदार तडस यांनी यावेळी दिली। सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे सेवेने वर्धा ते नांदेड या प्रवासासाठी जवळपास 10.5 तासांचा कालावधी प्रवाशांना खर्च करावा लागतो। मात्र या नवीन वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गामुळे हा प्रवास केवळ 4 तासात पूर्ण होणार असल्याचा दावा रेल्वेच्या माध्यमातून केला जात आहे। यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे। वास्तविक हा रेल्वे मार्ग प्रकल्प 2009 मध्येच प्रस्तावित करण्यात आला होता, मात्र याचे प्रत्यक्षात काम 2016 मध्ये सुरू झाले। आता डिसेंबर 2023 अखेर या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार असून जानेवारी 2024 मध्ये या रेल्वे मार्गावर रेल्वे धावणार आहे। यामुळे निश्चितच वर्धा ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।